तुळजा
वच्चुले कमालची आहे तिला तर मी आवडते हॅलो हे काय म्हणते घागरिया काय होतं ते हातामध्ये मी काय बोलते हा बोल बाई तुम्ही तुमचा कुठला संवाद चालू केलाय मला घेऊ द्या घे काय घेणार या साईडला सांगते घागर घेऊन थाटात चालले यमुना घाटात गोरज भरलंय माठात कोणी येऊ नका माझ्या नाहीतर काय नंदाचा तो हरी फोडी लागला घागरी जायचंय मधुरे बाजारी का नाव झोपतो साडेदहाला मी मारायची का ऑब्विसली म्हणते मी मारायची का मार ना शेवटची विचारत नाही मारते हा मारते ऐका हो बोलते हा मावशी मावशी सर बाई एवढ्या आवाजाने आवाज देते भांडताना बरोबर तुझा आवाज निघतो ग तू कधी आलीस का माझा आवाज ऐकायला विसरलीस माझ्यासोबत भांडत होती तू तुझ्यापेक्षा आंबाचाच मोठा आहे काय आवाज मला वाटलं की एवढा असा तिला हात मारती बघून तिचा किती मोठा आहे अंबाबाई असेल अंबाताई प्लीज माझं नाव चंद्र आहे मावशीला मावशे आता हे मावशे आता कोण ग मेलो सकाळ मी चंद्रा उर्फ अंबा अगं कोण आंबा पाडाला पिकलाय आंबा पाडाला पिकलाय आंबा अगं नाही ग सगळ्या सर्वात काय गाणी घेते नाचसं वाटतंय मग ये पटकन आली आली हा ढोलकीवालं करा की सुरू नार नवेली नकरेदार मावशी बाई मी सुंदर नार नवेली नकरेदार मावशी बाई मी सुंदर येते येते पोरीनो मी नकऱ्यात येते येते पोरीनो मी नकऱ्यात
येते पोरीनो मी नसऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात. माय बाप रसिक हो. हॅलो 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 हॅलो. ट्रान्सपोर्टचे मालक मालकीन बाई जाओ अवनी विकास भालेकर कुंभारखणी खुर्द गवळवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर रुपेश भालेकर खास मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर अनुश्री गोपाळ करंडे आमचे गीतकार, माझ्या कोकण कला मंचाचे गीतकार गोपाळ करंडे यांची चिरंजीवी अनुश्री गोपाळ करंडे, रियांश विशाल पाटील यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शिवप्रेमी ग्रुप परिवार गावलवाडी शिवप्रेमी ग्रुप परिवार गावलवाडी संगमेश्वर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी माझ्या सर्व बक्षीस हक्कांचं दिव्यांग कुंटल करण्यानिमित्त कोकण कला मंच मुंबई आम्ही अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं बाई 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 पोरीनो, एवढ्या सकाळ मला आवाज तरी का दिला? मावशी मी सांगू का? बाई सांग बाई. कोणीतरी वाट लावायला हवं ना? वाट लावायला कोणीतरी हवं ना? का खेत कळचा गावाला वळता कसा, का खेत कळचा गावाला वळता कसा, तुमच्या पिढ्याच्या पुढचे गाणं नको म्हणू, नाचूचं वाटतंय. मग बरं बरं ते जाऊ दे, पण सकाळ सकाळ मला आवाज तरी का दिलात ना? पुढची वाट तुम्हाला माहिती आहे? हा, वाट दाखवायची असते तेव्हा ती म्हातारी अडवते. जावे मावशे काय ही अन म्हातारी मग कोणत्या अँगलने? सगळ्या सजून दजून तर अशी आले जशी पोरं कटायला चालले. काहीतरीच काय ठरवलं. राहू दे, बोलवलं ते सांगा मला. काय एवढी सजून दजून आले तर जाणे मन आहे तिकडे कुठं तरी. ए तोबा तुझा जाणे मन बघ तुझ्याकडं. जवळ आहे माझा पार्ट टाइमचा. आता मागे गेली लगेच पुढे आली मारलं ते जाऊ दे सगळं. फुकटचा चेष्टा करता इथे माझं वय किती आणि तुमचं वय किती ग? दाखव ग जरा. काय वय आधार कार्ड नाही ही कसं कळली तुला? बाय 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 बाय. गालाचे झाले पापड, नाकाचा झाला वडा. गालाचे झाले पापड, नाकाचा झाला वडा. कुडीचा झालाय बांगडा आणि म्हातारी स्वरूपात तरी एवढा. बांगडा हट. एक माझा रूप काढता काय ग तुम्ही? बघा, एक नाटकी, एक सटवी, एक लाटकी आणि ही मेली भुताटकी. चला चला, आता मी काय म्हणते, बाजारात जाताय खऱ्या, घेतलं काय आणि घातलं काय सांगितलं पाहिजे. या बाई या वरची तुम्हीच या. बाई पटपट पटपट बोल, वाढ खूप लांबची आहे. बोलते बोल बोलू का मावशी? बिक्रीला घेतलंय दही दूध लोणी, बिक्रीला घेतलंय दही दूध लोणी, येऊन घ्यावं साऱ्या जणांनी. बरंच वेळ झाले दिसले मला सगळेच जणी, पण कुठं गेला माझा महेंद्रसिंग धोनी धोनी धोनी. मी का तशी आहे तुला धोनी नाही मी? बाई कधी कधी तुझ्यामध्ये मला धोनी दिसतो. तुम्ही त्या पुढं आणि काय सांगा.
तशी मी लाजवंती बाई पाठी कवर पण घेऊन आले डोक्यात. सुंदर माझी कांती आणि आले बघ माझ्या संगती. तशी मी साधी ही बाई सेवंती तशी ही नाचवंती पण हिच्यापेक्षा बरी आमची वाचवंती. अगं आमची खरं नको बोलू तेवढं पण काय तुझा काय काय लिहिलं आंबा. हे चंद्रा आहे माझं नाव. चंद्रा आहे माझं नाव. आंबा बोल माझं नाव चंद्रा. नेसली बनारसी साडी. माझं नाव चंद्रा. नेसली बनारसी साडी. पण इकडे करतेच माझी चेष्टा तर सूर्याचा काष्टा. माझा काष्टा आता सोडायला कोणाचा बाप नाही जन्माला ना म्हणून तर कोण दिसत नाही. आता मी मॉडर्न आहे ना. माझी साडी स्टिचिंगची असते. तिला एक सेंट एक नाडी मारली गाठ की आली. माय बापा सिंगो आपल्या मनापासून आलेले पारतोषिक शिवण्ण सुवर्ण संदेश घाटवळ तसेच तनुश्री संदेश घाटवळ मावशी आणि गवळींसाठी खास 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याचबरोबर रितेश तटकरे गवळींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. दिलीप जिळे खास गवळींसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रथमेश वी खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. प्रथमेश वी. प्रथमेश रावांचा घे ते. मला वाटलं काय ह्या माझा मोठा म्हणून झाला मोठा वांदा. ह्या माझा मोठा म्हणून झाला मोठा वांदा. प्रथमेश रावांच्या घरी गेली की लगेच उठतो त्यांचा पोरगा पोरगा पोरगा. माता रसिको वेळेअभावी आम्हाला कोणाचीही नावं घ्यायला इथे जमणार नाहीये. त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. दादाबाई तुझं बाकी आहे. काय काय घेतलं ते सांग बाई. बरं बाई का हा मावशी बघ इकडं. घेवणी नवरसाची शिदोरी जाते मथुरे बाजरी. घेवणी नवरसाची शिदोरी जाते मथुरे बाजरी. केसाचं बणी नंदीला सावी राहा सोबत माझी सोबत चाचणी लता येऊ आडावडली कोणी. बाजारी जायचंय ग पोरीनो बाजारी जायचंय ग.
काना वाढतो कृष्ण वाढतो
कर्मा ज्या आईचा भीम अर्जुन पांडव मध्ये अर्जुन तुम्ही सूर्याचा समय तुम्ही निर्गुण सगुण परमात्मा परमेश्वर तुम्ही इत्यादी सारे असताना देवादी देवा आम्हाला एकाएकी बोलावण्याचं कारण तरी ठीक आहे देवा, आपण कुंजवनात जाऊन गाई गुरांचा सांभाळ करावा आणि त्या गवळणी नक्कीच आडवटीला लपून अडवतो. बरोबर. अरे हे पेंड्या बोल सुद्धा. अरे तुला श्रीकृष्ण देवाने काय सांगितलं? मला सांगितलं तुझा लक्ष कुठे होता? मी पुढे बघतोय. अरे माझे गोकुळ आहे तिकडे बघतोय मी. हो काय? आपल्याला श्रीकृष्ण देवाने असं सांगितलं आहे 16,108 बर गोपी थाट माट करून मथुरेचा रस्ता चालत आहे. यांचा हट्ट आपल्याला पिंपळपाणी करायचं आहे. बर बरं ही कामगिरी तुझ्याने होईल का? माझ्या कशी होईल? मला एवढी जमणार आहे काय? 16,108. अरे हा एक नाही जमलं होत आहे. तुझ्या जमणार नाही, माझ्या होणार नाही. मग आता करायचं काय? मग काय करायचं? काय करायचं म्हणजे शैलू कांबळ्यांच्या वाडी कोणतरी आला होता एक, तो वाकड्या. काय म्हणतोय काय? होय तो गेलाचे भाडेकरांची गुन्हा राखायला कुठेतरी. अच्छा अच्छा. हा तो तुम्हाला फणसवून जात आहे फणसवण्यात. हा आता तो गेला तिकडे. आपल्याला काय तुला जपणार नाही, मला जमणार नाही. होय होय होय. तर काय कर, तू त्याला आवाज दे, तू आपलं काम नक्कीच करणार. ठीक आहे. हा तू म्हणतो तुम्ही आवाज देतो. येईल ना पण माझ्या आवाजात? तुझ्या आवाजाने. अरे आलो आलो. अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पायी माझा ताऱ्यावर नाही. अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पायी माझा ताऱ्यावर नाही.
अन्वित प्रवीण करंडे यांच्याकडून हे जे गीत सादर झालं आहे ते गीत शाहिराने स्टेज वरती वन्स मोर करायचंय. अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पाय माझा ताऱ्यावना. अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पाय माझा ताऱ्यावना. 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 अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पाय माझा ताऱ्यावना. अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पाय माझा ताऱ्यावना. 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 अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पाय माझा ताऱ्यावना. अरे सुदाम्या चुकलिया गाई शोधता पाय माझा ताऱ्यावना. बोल काय झालं? तुला इथे नाचायला बोलवलं नाही. तुमच्या भाषेत सजाला बोलवलं. अरे कशाला बोलवलं नाही? बोलवलं आम्ही तुला. अरे आपल्या गोकुळातील गवळणी 16,108 गोपी थाट माट करून गोकुळाच्या बाजारी जात आहे. आपल्या मला एक सांग, आपण गोकुळचे सवंगडी आज संपूर्ण परिवार हा गवळी समाज आहे. मला सांग, गोकुळचे आपण सवंगडी कृष्णदेवाचे, तर मला सांग तू ज्या गाई सांभाळतोस ना ह्याच्यात तुझ्याकडे किती गाई आहे? माझ्याकडं तुमच्या निवड एकच आहे गाय माझ्याकडं. मग आता लक्षात आलं तुझ्या? एक माझी आहे आणि बाकी ना त्या शैलू गावल्यांच्या आहे सगळ्या त्या मी सांभाळतो. भाऊ काय करतोय? त्यांच्या गाई सांभाळतोय. भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय हे कोणाला माहिती नसेल. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण काय चोरी करतो, लवाडी करतो, दही दुधाची नाश करतो, त्या गोपींनी सांगितलं होतं ना. भगवान श्रीकृष्ण कधी चोरी करत नव्हता. करत होता. का करत होता त्याचं कारण सांगतोय. तुझ्याकडे गाई नाही, तू असा झालेला, मी असा झालो, तूही असा. आपल्याला दही दूध खायला मिळत नव्हता. भगवान श्रीकृष्ण काय बोलले, हा गोकुळातला माळ गोकुळातच राहायला पाहिजे. त्यासाठी आपल्या साऱ्या सवंगड्यांना एकत्र घेऊन, कोण गरीब, कोणाला एका वेळेचं अन्न मिळत नाही, अशा परिस्थितीत दही दूध आपल्या सवंगड्यांना मिळालं पाहिजे. म्हणून गोकुळातला माळ गोकुळातच राहायला पाहिजे ही भगवान श्रीकृष्णाची शिकवण होती. म्हणून तो गवळ्यांच्या घरी जाऊन चोरी रात्रीची मटकी घेऊन आपल्या सवंगड्यांना देत होता आणि त्यांचं पोट पाणी भरत होता. आणि लोकांच्या गाई राखून तुला काय मिळतं रे? काय नाही, आता वाला आला तरी मी बोलत. आता एक काम करायचं आपल्याला, ह्या गोपिकांचा रस्ता अडवायचा आणि त्यांच्याकडून हसुदान घेऊन घ्यायचा आहे. सर्व दही दूध काय बरंच घेऊन जातात बाजाराला विकायला. सगळं भेटत. पण हे काम केली ही तुला करायची आहे. मला जमत नव्हता, मला जमत नव्हता मध्ये घेतलेला. तुम्हाला वाटलं काय खायला भेटतंय म्हणून पहिलं आलं. राजा हे तर खायला भेटला ना. भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना एकत्र करून तो काढा केला होता ना, दही दूध पोहे सगळे मिक्स करून प्रत्येकाला देत होता. साक्षात भगवान श्रीकृष्ण होता. आणि आपल्या भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हेच सांगितलंय की गवळणी अडवा. गवळणी आता येतील आणि तुला आपण हात वाटायला लपून बसायचं. पण आता काय करूया, अरे बापरे, झालं कसं माहित आहे, वेळ भरपूर होतोय. परत का थांबू शकतो? हे पहा, आहात संतोष टांगत पांढरा यांच्याकडून 500 रुपये, स्वाती शरण टोपरे
गवळणींसाठी 200 रुपये, रुपेश धुमाळ मावशीसाठी 100 रुपये, शौर्य भालेकर, आयुष भालेकर, ईशान भालेकर, श्रीकृष्णासाठी 500 रुपये आले. श्री वाजई जाकडी नृत्य मंडळ कासे संगमेश्वरचे गायक श्री महेश मनोहर कातकर यांच्याकडून कोकण किंग शाहीर समीर तटकरे आणि संदीपजी सावंत यांच्याकरिता 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. साईशा कांबळे, स्वराज कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सुरेखा बाळकृष्ण केळसकर बांद्रा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा देणगी आहे. सर्व बक्षीस दात्याचा श्री दिनेश दादा कुडतरकर निर्मित कोकण कलामंच मुंबई अत्यंत आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण ना पाठीमागे बसायचा. लगेच आल्या. आता पाठीमागे पाहिजे. लगेच हा चल बरोबर चल. शृंगार आवरा दयानो शृंगार आवरा अरे ओ पंड्या काय झालं तुला? खायचो खायचो गवळणी खायचो एवढ्या बांधल्या फटूक म्हणजे गवळ्या पांढऱ्या फटुकच असणार. त्या गवळ्याच्या राणी ना त्या पांढऱ्या फटुकच असणार. अरे बहुतेक खात असणार. मग तू काय पैसा खातो तुला ना एवढा काना मारायचो नाही का काय आपल्याला आता हे काम कर. आता त्यामध्ये शानी जाणती मावशी आहे. हा तिला जाऊन विचार गौरव आलेला कुठून आणि जाणार कुठून काय विचारशील? मावशीला आवाज दे फक्त. सांभाळून जा. पण जपून जा.
माहिती ना अरे अरे गोकुळाची ना गोकुळाची गवळी सोबत असते शिवनंदा मावशी आहे आणि शिव मावशी म्हणत होते तू मला का तू आलेली कुठून हा किती बघतोय तिकडे काय औषध बोल मग तिकडे मधुरेचा माझा आहे दल्ला तुझा मुलगा तुला मधुरेच्या बाजारात जाता येणार नाही हा लागता कल्पनेचा नाही मी हाय कोण हे देवा परमेश्वरा पांडुरंग विठ्ठल उचल तिला मी माहिती नाही कोण तो आवची बाबता कोण आहे का हातात नाही असं सांगायचं तिला आम्ही श्रीकृष्ण देवाने सवंगडी सांगायचं एखादी लीला वगैरे सांगू शकता कायदा ऐकला? कायदा तर ऐकला. हा, आणखी काय पाहिजे तुला? तुम्ही श्रीकृष्ण देवांच्या सवंगडी म्हणता ना? हो. थोडक्यात सांगा बघू आपल्या प्रेक्षकांना. मावशे, भगवान श्रीकृष्णानं ह्या विष्णूनं त्रेतायुगामध्ये अवतार घेतला, वामन अवतार घेतला. त्याचं कारण बलिराजा यज्ञ आरंभित असताना त्या यज्ञामध्ये
विष्णूने वामन रूप म्हणजे ब्राह्मणाचा छोटा रूप असं देखणं रूप घेतलं आणि त्या देखण्या रूपामध्ये तो यज्ञ मंडपात हजर झाला. हे दैत्यांना कळलंच नाही आणि यज्ञ चालू असताना बलिराजाची कन्या रत्नमाला ही तिथे उपस्थित होती आणि उपस्थित असताना त्या बटू वामनाला पाहून एवढा देखणं रूप पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली की खरोखर हा जर माझा मुलगा असता तर त्याला मी स्तनपान केलं असतं आणि पुरवाळलं असतं. हे अंतकरणाने विष्णूने आपल्या अंतकरणाने जाणून तिला असं वरदान दिलं की तुझी इच्छा द्वापार युगामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर बलिराजाचा यज्ञ पूर्ण होतात बलिराजाने ब्राह्मणांना दान म्हणून त्या बटू वामनाला विचारलं तुला दान काय देऊ. तर त्याने पृथ्वी 3 पावलं पृथ्वी दान द्या असं सांगितलं. तर त्यावेळेला सर्व पृथ्वी व्यापून 3रा पाय 1 पाय शेवटचा एक त्याने पाय तो बलिराजाच्या शिरावरती ठेवला. याचा क्रोध येऊन ती रत्नमाला क्रोधिष्ठ झाली. क्रोधिष्ठ झाल्याच्या नंतर तिच्या अंगामध्ये राक्षसी वृत्ती पसरली. त्यावेळेला तिला असं वाटलं हा तर खरोखर ह्याचा मी माझ्या बापाला सर्व हस्तगत केला. परंतु त्या बलिराजाला पाताळात सोडलं. आज हे पाताळ तुम्हा लोकांना माहिती नसेल नेमकं पाताळ कोणत्या ठिकाणी आहे. पाताळ म्हणजेच अमेरिका. लक्षात घ्या रसिकाओ, हे पाताळ म्हणजेच अमेरिका. अमेरिका किती श्रेष्ठ आहे बघा. आणि आपला देश इकडे बलिराजाचा राज्यापासून निघून गेलेला आहे. आणि त्याच वेळेला रत्नमालेने हे द्वापार युगामध्ये पुतनेचं रूप ही पुतना नावाची राक्षसी द्वापार युगात येऊन श्रीकृष्णाला स्तनपान करण्यासाठी आली. आणि त्यावेळेला तिचा गत प्राण झाला. त्या श्रीकृष्णाने आपल्या त्या पुतण्याला त्याच वेळेला मारलं. आणि पहिली तिची इच्छा काय होती की हा जर मुलगा माझा असता तर त्याला मी स्तनपान केलं असतं. स्तनपान केलं ते पण द्वापार युगात. ही इच्छा तिची पहिली पूर्ण झाली. दुसरी इच्छा तिची पूर्ण झाली. तिचा वधच झाला. तिचा वधच झाला. हे रसिक मायबापा तुमच्यासाठी शॉर्टकट मी ही कथा पुतण्याची कथा सांगत आहे. आणि मावशे तुझ्यासाठी खास करून सांगत आहे या भगवान श्रीकृष्णाच्या आणि सौंदर्यावर. मी काय म्हणते त्या मेल्याच्या सांगण्यावरून नाही हे मावशे पण जी कहाणी सांगितली ती थोडी खरी होती. म्हणून आपण बसून कशाही असो, आपण बसा. बसा ना. माझं चंद्र होते आम्ही पार्टी जातो. हा तर बरोबर बोलतात. तुम्ही मागं लावा, मी एकदा बोलतो आणि येतो. हा, लावा. धन्यवाद रसिकांच्या मनोबसून आलेले पारितोषिक संदीप खंडागळे अन्वी खंडागळे यांच्याकडून पेटना सुलमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचप्रमाणे संजय कांबळे आणि सावंतबुवा यांसाठी सौ अरुणा ठाकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचप्रमाणे अपेक्षा झुंज मिहिरा कातकरे यांच्याकडून कृष्णासाठी 102 रुपयाचं पारितोषिक आले. ते आपण धन्यवाद. अजून अपूर्ण दिसत आहे ती मीच
तेव्हापासून आणि सांगा मी श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसते. मग मी आधी कसे होते? त्यांच्या पायी पद्म वेणी हिरा मस्तकी तुरा आणि विठ्ठलवर विठेवरील विनोद विठ्ठल विठ्ठल करत होते. हे रात्री खरे पण तो सामुद्राचा राजा असल्यामुळे मला आठवतात दाखल करावा लागला. मग या जन्मात कोणाला मारलं कोणाला तारलं याची तुला पटवून द्या. ठीक आहे, ऐक तर. युगे युगे अवतार राजे माझे ऐकना देव
आस तुझी या मुरलीची ओढ जीवाला गाण्याची तुझी यामुळे काळजात या तुझी यामुळे काळजात या छळते यातना विरहाची तुझा